मी मिलिंद वामन कांबळे, समाजसेवक सैदापूर. सातारकरांच्या ज्या काही म्हणजे तहसीलदार कार्यालयाबद्दल जे मी आता जो विषय मांडलेला आहे सातारकरांच्या बाबतीत, मुद्रांक विक्रेता आणि तुमचे ते अतिक्रमण तहसीलदारचं झालेलं आहे, त्या अतिक्रमणाविषयी जे केले आता तो विषय मागण्या मान्य करण्यासाठी मी इथं बसलो आहे. माझी दुसरी वेळ आहे त्याच विषयावरती बसण्याची. मला वाटतं या लोकांनी अजूनही ते म्हणजे उपजिल्हाधिकारी किंवा हे तुमचे निबंधक वर्ग जिल्हाधिकारी आणि दुय्यम वर्गाचे जे काही जिल्हाधिकारी आहेत आणि जे माझ्या आधिपत्याखाली नाही ते माझ्या आधिपत्याखाली नाही. मग तहसीलदार हे सरकारी आहे, मग तिथं अतिक्रमण करायचा जो प्रकार चालला आहे काय बरं आहे का, कसं वाटतंय तुम्हाला याच्याबद्दल? मला वाटतं इथलं अतिक्रमण हटवून आणि मुद्रांक विक्रेत्यांची ज्यांचे निलंबन केले, निलंबन झाल्यानंतर त्यांना तिथं बसायचा अधिकार नाही आहे, तरी पण ते तिथं हटकाव करून बसलेले, मजाव करून बसलेले. लवकरात लवकर त्यांनी तिथनं त्यांचं ते मजाव जे आता करून बसले ते तिथनं हलावं तिथनं आणि दुसऱ्या माणसांना गोरगरिबांना तिथं देवा जगण्याचा अशी माझी इच्छा आहे. म्हणजे अतिक्रमण जे त्यांनी केलेले काय लोकांनी केले, XYZ लोकांनी केलं तर त्यांची नावं घेत नाही मी त्यामध्ये, तर ते अतिक्रमण तिथनं त्वरित काढावं. आणि पिटिशन रायटर आहेत त्यांची तर लायसन रिनो पण नाहीत आणि एका टेबलावर 4-4 जण बसलेत. म्हणजे हे करतात काय नक्की? वारसा हक्काने यांनी ते टेबल पकडून ठेवलेत, निलंबन झालं तिथनं उठायचं नाही. म्हणजे कोणाची तरी आर्थिक लागेबंदी असल्याशिवाय हे सगळं चालत नाही आहे. मला वाटतं याच्यावरती लवकर अटकाव करून प्रशासनानं माझ्या मागण्या मान्य कराव्यात. त्यातर आमरण उपोषण हे इथून सुटणारच नाही, मी मरेपर्यंत इथंच बसणार आहे. ही माझी शेवटची इच्छा आहे, माझ्या मागण्या मान्य कराव्यात. आणि अजून एक मुद्दा माझ्याकडून राहिलेला होता. 6/2/2025 रोजी मी जेव्हा उपोषणाला बसलो, त्याच्यानंतर 9 तारखेपर्यंत उपोषण माझं चालू असताना 9व्या दिवशी जेव्हा मी जास्त सिरियस झालो तेव्हा ते उपजिल्हाधिकारी माझ्यापाशी आले. उपजिल्हाधिकारी निवासी जे आहेत ना, नागेश पाटील साहेब, ते माझ्यापाशी आले आणि मला म्हणले की उपोषण तुमचं स्थगित करा, मी तुम्हाला लेटर देतो. आता लेटर देतो म्हणूनसाठी तारीख देतो सांगितलं, त्या तारखेला मी तुमचं अतिक्रमण बी हलवतो. ते मुद्रांक लायसनवाले जे कोण आहेत ना, निलंबन केले, त्यांचं निलंबन पण करून त्यांना कायमचं घरी घालवतो असं मला सांगितलेलं होतं. तसं त्यांनी केलेलंच नाही. उलट 3 दिवसांनी मला त्यांनी तिथं बोलवून घेतलं आणि बाहेर काढण्यात आलं मला. आणि मला लेटर असं दिलं, तातडी आणि अतितातडी आम्ही त्वरित कारवाई करू. तातडी म्हणजे 1 वर्षभर आणि अतितातडी म्हणजे 3 महिने. म्हणजे मी कसं काय मला फसवण्यात आलं हे. ॲक्च्युली मला तारीख देतो, त्या तारखेला खाली करा, खाली करणार असं आम्हाला सांगून स्थगिती देण्यात आली होती. तसं उपजिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं नाही आणि मला फसवण्यात आलं. त्यामुळे मी परत उपोषणाला 17 तारखेला संध्याकाळी बसलो. आता याच्यावरती निर्णय प्रशासनानं लवकर घ्यावा आणि मागण्या मान्य कराव्यात, नाहीतर मी मरेपर्यंत इथं उठत नाही, हा माझा शब्द पूर्णतः खरा आहे.